नमस्कार. आपण ऐकणार आहोत पुष्पाताई नाईक लिखित संत जनाबाईंचे सार्थ अभंग आणि अर्थ या पुस्तकाचं प्रकाशन केलेलं आहे अशिदा प्रकाशन. आज आपण अभंग घेणार आहोत 46 पासून पुढे. प्रथम आपण 46वा अभंग ऐकूया. आम्ही जावे कमण्या ठाया, न बोलसी पंढरी राया. सरिता गेली सिंधू पाशी, जरी तो ठावन देतिसी. जळ कोपले जळचरासी, जळ कोपले जळचरासी. माता न घे बाळकासी, माता न घे बाळकासी. म्हणे जनी आले शरण, म्हणे जनी आले शरण. जरी त्वा धारिले से मौन्य, जरी त्वा धारिले से मौन्य. आम्ही जावे कमण्या ठाया, न बोलसी पंढरी राया. अरे पंढरीनाथा, तू जर माझ्याशी बोलला नाहीस, माझ्यावर रुसलास, तर आमच्या सारख्यांनी कुठे रे जावं आणि कोणत्या ठिकाणी जावं? नदी सागराकडे गेली तर सागर तिला सामावून घेणार नाही का? जळच जर जळाचरांवर रागवलं तर? आईने बाळ्याला, तिच्या तानुल्याला जवळ घेतलंच नाही तर? तसं तू जरी मला जवळ करत नसलास ना आणि माझ्याशी बोलत नसलास ना, जरी मौन धरलंस ना, तरी मी मात्र तुला शरणच आलेली आहे आणि शरण येणाऱ्याला तू जवळ करतोसच ना, असं जनाबाई म्हणतात. पुढचा अभंग ऐकूया 47वा. ऐक बापा ऋषिकेशी, मज ठेवी पाया पाशी. ऐक बापा ऋषिकेशी, मज ठेवी पाया पाशी. तुझे रूप पाहिन डोळा, मुखी नाम वेळोवेळा. हाती धरल्याची लाज, माझे करी सर्व काज. तुझ मीण देवराया, कोणी नाही रे सखया. तुझ मीण देवराया, कोणी नाही रे सखया. कमळापती कमळा पाणी, दासी जनी लागे चरणी. कमळापती कमळा पाणी, दासी जनी लागे चरणी. ऐक बापा ऋषिकेशी, मज ठेवी पाया पाशी. आता मोठ्या कळकळीने जनाबाई पांडुरंगाला विनवत आहे की अरे ऋषिकेशा, मला तुझ्या चरणांपाशी ठेव ना. एवढं माझं म्हणणं ऐक रे, कारण तूच माझा पिता आहेस. तुझ्या चरणाशी राहून तुझं गोजीरवाण रूप मी डोळा भरून पाहतच राहीन आणि मुखाने तुझंच नाम घेत राहीन. मला जवळ केल्याची लाज तुला वाटू देऊ नकोस रे. उलट माझा तू उद्धार कर. हे देवराया, हे देवाधिदेवा, तुझ्याशिवाय मला कोणीच नाहीये रे. कमळ हाती धारण करणारा आणि कमलेचा पती असणाऱ्या पांडुरंगा, तुझ्या चरणाशी मी आलेली आहे, असं जनाबाई म्हणतात. पुढचा अभंग आपण ऐकूयात 48वा. पोट भरुनी व्यालासी, मज सांडुनी कोठे जासी. पोट भरुनी व्यालासी, मज सांडुनी कोठे जासी. धीरा धीरा पांडुरंगा, मज काटा किल निसंगा. ज्याचा जार त्यासी भार, मजला नाही आणि कथार. विठाबाई माय बहिणी, तुझे कृपे तरली जनी. विठाबाई माय
भरुनी व्यालासी मज सांडूनी कोठे जासी. अर्थ, हे विश्वनिर्माता, हे जग तूच तर निर्माण केलेलं आहेस, तर मग मी तुझीच आहे ना, तर मग मला सोडून तू कुठे जाणार आहेस? धैर्यवान अशा पांडुरंगा, निस्संगा, माझा का बरं त्याग केलास? मला काही दुसरं ठिकाणच नाहीये रे, कारण ज्याने मला निर्माण केलं त्यालाच त्याचा भार व्हावा लागतो. हे विठाई, तूच तर माझी आई, बहीण म्हणजे सर्वस्व आहेस. तुझ्या कृपेनेच माझं अस्तित्व आहे. जाता जाता एक सांगते, आपण मगाशी जार या शब्दाचा अर्थ सांगितला गेला नव्हता. तो जार म्हणजे नाळ, खोळ किंवा वार. आता पुढचा आपण अभंग ऐकूयात, 49वा. अविद्येच्या वो रात्री अडकलो अंधारी. अविद्येच्या वो रात्री अडकलो अंधारी. तेथून काढावे गोविंदा यशोदेच्या परमानंदा. तुझे सन्निधेचे पाशी ठाव नाही अविद्येसी. तुझे संगती पावन उद्धरिले ब्रह्मे पूर्ण. अजामेळ शुद्ध केला म्हणे दासी जनी भला. अविद्येच्या वो रात्री अडकलो अंधारी. अविद्येच्या वो रात्री अडकलो अंधारी. अर्थ, अविद्यारूपी अंधकाराच्या काळोखात मी अडकलेली आहे. यशोदेला परमानंद देणाऱ्या हे गोविंदा, मला या अविद्येच्या अंधारातून बाहेर काढ. हे गोविंदा, तुझ्या सान्निध्यात अज्ञान म्हणजे अविद्या राहूच शकत नाही. पावन अशा तुझ्या संगतीमुळे ब्रह्माचा पण उद्धार झालेला आहे. अजामेळाचाही तू उद्धार केलेलाच आहेस. मग असा तू सर्वांचं भलं करणारा आहेस, असं दासी जनाबाई म्हणतात. पुढचा अभंग ऐकूयात, 50वा. धन्य कलत्र माय सर्व जोडी तुझे पाय. सखा तुझ विण पाही दूजा कोणी मज नाही. सखा तुझ विण पाही दूजा कोणी मज नाही. माझी न करावी सांडणी म्हणे तुझी दासी जनी. माझी न करावी सांडणी म्हणे तुझी दासी जनी. धन्य कलत्र माय सर्व जोडी तुझे पाय. कलत्र या शब्दाचा अर्थ आहे स्त्री, कुटुंब. अभंगाचा अर्थ बघूयात. तुला शरण येणाऱ्या सर्व स्त्रिया धन्यच आहेत. हे सख्या पांडुरंगा, तुझ्याशिवाय मला पाहणारं असं दुसरं कोणीच नाहीये रे. आणि म्हणूनच ही दासी जनी तुला विनवतीये की तू मला दूर करू नकोस. आजचा भाग आपण इथे संपवणार आहोत. उद्याच्या भागात आपण 51 पासून पुढे अभंग घेणार आहोत. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी.